सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. विठ्ठल 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 देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबबाराय यांचे परम शिष्य असणारे निळोबबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून निळोबबाराय परमात्मा आमच्या घरी आला तो कशाने आला आणि त्याचं पूजन नेमकं आम्ही कोणत्या पद्धतीमध्ये केलं याचं वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या कोराळे गावामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्ष चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष आहे 40वे आणि या 40व्या वर्षातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य संतवीर बंडा तात्या कराडकर म्हणजेच गुरुवर्य तात्यांची ही सेवा होती, पण काही शारीरिक अस्वास्थ्यामुळे गुरुवर्य तात्या उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मला दादांचा फोन आला आणि दादांनी सांगितलं की सेवा करावी लागते. दादा मी समजलो 25/2 म्हणजे पुढच्या महिन्यातली समजत होतो. मी नागपूरचा बदल करून घेतला आणि व्हॉट्सॲपला पत्रिका पाहिल्यानंतर कळालं आजची तारीख आहे. आता धावपळ अशी आहे महाराज, आमची कथा चालू होते उद्या सकाळी 9:30ला चिपळूणला आणि आता आजचं कीर्तन माझं सकाळचं होतं वाटार स्टेशनला. पिंपोड्याचं कीर्तन करून मी तसाच खाली चिपळूणला उतरणार होतो, पण शेवटी दादांची आज्ञा आहे आणि बारामती तालुक्यात 2च दादा प्रसिद्ध आहेत. आता आज्ञा मोडता कशी, त्याच्यामुळे दादांच्या आज्ञेला मला नाही म्हणताच आलं नाही. मी सेवेकरता उपस्थित झालेलो आहे. जसे ज्ञानोबाराय तुकोबाराय मला बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचं चिंतन करणार आहे. खरं तर मला आजच्या या अभंगाचं चिंतन करत असताना माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत आणि तेवढ्या जबाबदाऱ्या पेलण्याकरता माणूस जरा छोटा आहे. एवढ्या जबाबदाऱ्या मला पेलणं शक्य नाही, कारण आज भगवान गणपती बाप्पांची जयंती आहे. म्हणजे गणपती बाप्पांविषयी सुद्धा बोलायचंय, अभंगाचंही चिंतन मांडायचंय, गुरुवर्य तात्यांविषयी थोडंसं बोलायचंय आणि शेवटी समारोपही करायचा आहे. सगळं एवढं मला बोलायचंय आणि या सगळ्याचा मेळ घालणं तेही 1 तास उरला. म्हणजे कीर्तन करायला लई टेन्शनच राहिलं नाही दादा. आता कीर्तन करायला बोलायला जास्त वेळच शिल्लक राहत नाही. तुम्ही 7ला चालू करा नाहीतर 6:45ला करा, 1च तास कीर्तन करायच्या हातात आहे. विठ्ठल 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 अभंग निळोबबारायांचा आहे आणि या अभंगातून निळोबबाराय भगवान परमात्मा आमच्या घरी आला आणि त्याचं पूजन नेमकं आम्ही कोणत्या पद्धतीनं केलं याचं वर्णन या अभंगातून निळोबबाराय आपल्या समोर मांडतायत. खरं तर आज गणपती बाप्पांची जयंती आहे आणि म्हणून सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मला गणपती बाप्पांविषयी बोलायचंय. पण ऐका, वेदविहित कर्माचे आपल्याकडे 2 प्रकार करण्यात आले. एक निषिद्ध कर्म आणि दुसरं जे आहे ते विहित कर्म. त्या वेदविहित कर्माचे परत 4 प्रकार करण्यात आले. कोणकोणते? पहिला प्रकार केलेला आहे नित्य कर्म, दुसरा प्रकार केलेला आहे नैमित्तिक कर्म, तिसरा केला काम्य कर्म आणि चौथा केलेला आहे प्रायश्चित्त कर्म. असे 4 कर्माचे प्रकार वेदविहित कर्माचे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला प्रकार जर आपण पाहिला तर तो नित्य कर्म आहे, पण माझ्या सोयी करता मी प्रकार जरा मागे पुढे करणार आहे. पहिल्यांदा मला तुमच्या समोर मांडायचंय ते प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? वाङ्मयामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं, धर्म संस्कृती आपल्याला अशी सांगते, आपल्याकडून जर काही चुका घडल्या तर त्या चुकाच्या क्षालनार्थ जे कर्म आपल्याला शास्त्रानं सांगितलं
त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणा. कसं कर्म आहे साहजिक मी तुम्हाला उदाहरण देतो. बाळांनो, मला खरं सांगा, आपण जेव्हा घरात बसतो तेव्हा एक मच्छर आपल्याला चावतो का? 7-8 सोबत चावतात. एक चावतो, पण एक मच्छर चावला की मुलगा म्हणतो, मम्मी मच्छर आहेत. मच्छर आहेत, मग काय करू? मला बॅट दे. ते मच्छर मारायची बॅट. लगेच आपण बॅट घेतो आणि मग बाळांनो, मला खरं प्रामाणिकपणे उत्तर द्या, जो मच्छर तुम्हाला चावला तेवढाच मारता का अजून बाकीचे 10-5 मारता? बाकीचे 10-5 आपण मारतो. म्हणजे सहज आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये अनेक चुका आपल्याकडून होत असतात आणि त्या चुकाच्या क्षालनार्थ जे कर्म आपल्याला शास्त्रानं करा असं सांगितलं त्याच कर्माला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. सर्वांच्या परिचयाचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्याकडे लोक म्हणतात बघा, जर एखाद्याकडून मांजर मेली तर लोक म्हणतात, अरे रे रे, आता तुझ्याकडून मांजर मेली, आता काय कर? म्हणजे काशीला जा. काशी कर म्हणजे काशीला जा. बाबा, काशीची यात्रा केली पाहिजे. पण ऐका, कर्मशास्त्र बोलतंय काशीला गेलात म्हणून मांजर मारल्याच्या प्रायश्चित्तातून तुमची निवृत्ती असं नाही. आपल्याकडे कर्मशास्त्र बोलतं काशी क्षेत्राला जायचंय आणि तिथं गेल्यानंतर ज्या आकाराची मांजर तुम्ही मारली त्याच आकाराचं मांजर सोन्याचं तयार करायचंय आणि तो योग्य व्यक्ती पाहून त्याला दान द्यायचंय. कोणाच्या विचार डोक्यात असेल तर मला सांगा, मी हजर होईल. दान घेण्याकरता हजर होईल की काय बिघडतंय? मला सांगायचं काय, माझा मुद्दा एवढाच आहे, कर्माच्या म्हणजे पाप कर्माच्या क्षालनार्थ जे कर्म आपल्याला सांगितलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणा. असा कर्माचा प्रकार एक आपल्याकडं आहे. दुसरा प्रकार आपल्याकडे आहे काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे काय? काहीतरी देवाची सेवा करा आणि त्याच्या मोबदल्यात देवाकडून काहीतरी मागून घ्या. म्हणजे काही कर्माच्या बाबतीमध्ये कामना ठेवा. म्हणजे कामना ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हटलं जातं. कसं कर्म आहे हो? सर्वांच्या परिचयाचं उदाहरण देतो. एक सत्यनारायणाची पूजा आपण घरात घालत असतो. मला वाटतं एक सत्यनारायण घरात घालायचं असेल, अध्यक्ष साहेब, मला वाटतं म्हणजे गाव जेवणाचा विचार सोडून द्या, फक्त सत्यनारायण घालायचा आहे तर कमीत कमी 25-30 हजार खर्च येतो का हो? नाही नाही, एवढा येत नाही. 5-7 हजार भरपूर होतात. पण जेव्हा त्या कर्माला म्हणजे त्या पूजेला आपण बसतो ना, तेव्हा बसल्यानंतर ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात, संकल्प बोलायचा आहे, म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. पुढे संकल्प चालू होतो आणि तो संकल्प ब्राह्मण काकाच्या मागे आपण म्हणतो की न म्हणतो याची वाटच काका बघत नाहीत. का बघत नाहीत? कारण तो संकल्पच एवढा मोठा आहे, तो त्यांनाच एका दमात बोलता येत नाही. ते आपली वाट काय पाहणार आहेत? ते फक्त म्हणतात म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. पुढे चालू होतं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुवृद्ध्यर्थम. काय काय मागतो बघा. एक सत्यनारायणाची पूजा आपण करतो, बसल्याबरोबर म्हणतो अस्माकं म्हणजे माझं, सहकुटुंबानां म्हणजे माझ्या संबंधाने असणारे माझे कुटुंबीय. एवढ्यावरही आपण थांबत नाही. पुढे शब्द पहा, सहपरिवाराणां म्हणजे माझ्या संबंधानं जे परिवार जोडले गेले त्यांचं. आणखीन पुढे ऐका, द्विपद चतुष्पद सहितानां म्हणजे माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे प्राणी. मावशाव, फक्त याच्यात कोंबड्या घेतल्यात का एवढं मला विचारू नका, पण द्विपद म्हटले तेवढं नक्की आहे. द्विपद चतुष्पद सहितानां या सगळ्यांचं काय काय द्या? क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुहू. हे सगळं आपण मागतो. म्हणजे जे कर्म कामना ठेवून केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आपल्याकडे आहे नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय? भल्या पहाटे सकाळी अलाराम लावून 8 वाजता उठलं पाहिजे. उठल्याबरोबर अगोदर बॅटी पिला पाहिजे. चुकला काही शब्द माझा? नाही नाही, जरा मी जाणीवपूर्वकच म्हटलोय. अहो, त्याला बेड टी म्हणता कसं? उठायचं ना अगोदरच लगेच चहा प्यायचा.
आंघोळ नाही, काही नाही, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. म्हणायचंच झालं तर याला बेअडतीच म्हणा, तो बॅडच आहे हो. ऐका, मला सांगायचं काय, आपण सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठावं, स्नान करावं, कमीत कमी घरातल्या देवाची पूजा करावी. नाही पूजा घरातली तुम्ही केली तर कमीत कमी त्या देवाला नमस्कार तरी करावा, मग आपल्या दिनचर्येला सुरुवात करावी. म्हणजे रोज जे कर्म तुम्ही करता त्याला नित्य कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि चौथं कर्म आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय, ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबाराय बोलतात तेच नित्य कर्म आहे जे तुम्ही रोज करता, पण त्याच कर्माला जर निमित्ताची पूट लागली तर काय होतं. ज्ञानोबाराय बोलतात तैसे नित्य जे का कर्म त्याचे निमित्ताचे लाहे नियम, येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. ज्ञानोबाराय बोलतात तेच नित्य कर्म आहे जे तुम्ही रोज करता, पण त्याच कर्माला जर निमित्ताची पूट लागली तर काय होतं. ज्ञानोबाराय बोलतात ते हजारो पटीनं फलदायी ठरत असतं. म्हणून आपण रोज स्नान करतो की नाही सांगा, पण तरी सुद्धा दिवाळीच्या आंघोळीलाच आपण पहिलं स्नान म्हणतो. का म्हणतो, कारण त्या दिवशी त्या स्नानाला काहीतरी निमित्ताची पूट लागलेली आहे. म्हणून आजची जी कीर्तन सेवा आहे या सेवेला गणपती बाप्पांच्या जयंतीच्या निमित्ताची पूट लागलेली आहे. त्याचा परिणाम काय, आजची कीर्तन सेवा हिला विशेष महत्व आहे. जर तुम्ही एक कीर्तन इतर वेळी ऐकलं तर एकच कीर्तन ऐकल्याचं फळ मिळतं, पण ज्ञानोबाराय बोलतात निमित्ताची जर पूट लागली तर तेच कर्म हजारो पटीनं फलदायी ठरतं. म्हणजे आजचं कीर्तन तुम्ही ऐकलं की एक नाही 1000 कीर्तन ऐकल्याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे आजचं कीर्तन ऐकलं की किती कीर्तन ऐकले, 1000 कीर्तन ऐकले. म्हणजे आता उद्यापासून कीर्तनाला यायची गरज नाही होय, असं नाही आहे. मला फक्त आजच्या कीर्तनाचं महत्व सांगायचं आहे. आज गणपती बाप्पांच्या जयंतीच्या निमित्ताची पूट लागली म्हणून हजारो पटीनं तेच कर्म आपल्याला फलदायी ठरत असतं. आपली भारतीय संस्कृतीच दिव्य आहे देवा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंच उपासना आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात. कोणकोणत्या? पहिली उपासना आपल्याकडे केली जाते गणपती बाप्पांची. दुसरी उपासना आपल्याकडे केली जाते ती भगवान शिवजींची. तिसरी उपासना आपल्याकडे केली जाते भगवान विष्णूंची. चौथी उपासना आपल्याकडे आहे सूर्य नारायणाची. आणि पाचवी उपासना आपल्याकडे आहे देवीची म्हणजे शक्तीची. या पंच उपासना आपल्याकडे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. आता गणपती बाप्पांच्या संबंधानं बोलायचंय म्हणून ती उपासना मी मागे ठेवतो. दुसरी उपासना आपल्याकडे केली जाते ते म्हणजे भगवान शिवजींची. जे भगवान शिवजींची उपासना करतात त्यांना शैव असं म्हटलं जातं. भगवान शिवजींची उपासना करतात. आपणही भगवान शिवजींची उपासना करतो की नाही सांगा. सोमवार आपल्याकडे प्राप्त झाला की आपण लगेच सावध होतो आणि भगवान परमात्म्याच्या मंदिरात धाव घेतो. ज्ञानोबाराय बोलतात पाठी सोमवार पावे बेले सिलिंगा धावे. बेल घेतो आपण भगवान शिवजींकडे धाव. काय करतो? ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवा आदी. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. त्यांचे चरण रज रेणू वंदिरे. अशी आपण भगवान शिवजींची उपासना करतो. एक उपासना झाली. तिसऱ्या नंबरला जी उपासना आहे ती भगवान विष्णूंची आहे. भगवान विष्णूंची जे उपासना करतात त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आणि मला वाटतं कमीत कमी वारकऱ्यांना तरी विष्णूची उपासना सांगायची गरज नाही, कारण आपल्या संप्रदायाचं तत्व आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येथोनिया. जगद्गुरु तुकोबाराय तर बोलतात की नाही, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल.
ती उपासना कशी आहे? जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बर का दादा, ही चाल वारकरी चाल आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांची आवडीची चाल आहे. खरं तर हे तुम्हाला सांगणं आम्ही चुकच आहे. सगळ्यांचंच वास्तव्य तुमच्याकडे झालंय तर आम्ही काय तुम्हाला सांगू. पण ऐका, मामांची आवडीची चाल होती. आणि जोड चाल कशी असावी, गुरुवर्य तात्यांनीच सांगावं जोड चाल कशी असावी. आणि खरं सांगू काय, या जोड चाली कशा असाव्या, सध्या तरी अख्ख्या महाराष्ट्रात निर्विवाद नाव आहे उमेश महाराज दशरथे. उमेश महाराजांनी जोड चाल म्हणावी. जोड चाल कशी, आपल्याकडे आपण जोड चाली म्हणतो, पण एक चाल म्हटली का दुसरी चाल म्हणायची म्हणून उगं उंच म्हणायची, तिला जोड चाल म्हणत नाहीत. बघा तुम्ही कशी आपण चाल म्हणलो, आपण चाल म्हणलो. कोणती चाल म्हणलो? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. त्याला जोड चाल कशी असावी, तसं अजून एक चाल सांगतो. आत्ताची एक जोड चाल आणि दुसरी एक जोड सांगतो. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म. हिला जोड चाल. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म. जवळची असावी. चला, माझा विषय वाढेल. मला सांगायचं काय, विष्णूंची उपासना आपल्याकडे केली जाते. चौथी उपासना आपल्याकडे जी आहे ती सूर्य नारायणाची आहे. आणि सूर्यनारायणाची उपासना आपण करतो. जे सूर्यनारायणाची उपासना करतात का त्यांना सौर किंवा सूर्यवंशी म्हटलं जातं. मला वाटतं सूर्यनारायणाची उपासना आपल्याकडे केली जाते. सध्या तरी मला ती सांगायची गरज म्हणा की चालू आहे तो उपवास. आता सूर्यनारायणाची उपासना चालू आहे की नाही, पण खरं सांगा, सगळ्या आमच्या माता माऊल्या सूर्यनारायणाचे उपवास करता, पण का सूर्यनारायणाचे उपवास करावे आपल्याला माहिती नाही. पण ऐका, परमपूजनीय प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराज म्हणायचे, डोंगरेजी महाराज म्हणायचे सूर्याची उपासना का करावी. डोंगरेजी महाराज म्हणायचे, लोग कहते हैं भगवान दिखता नहीं. लोक म्हणतात देव पाहायला मिळत नाही. लोग कहते हैं भगवान दिखता नहीं, लेकिन दिखने वाला भगवान हर सुबह हमारे पास आता है, लेकिन उसे देखने के लिए हम उठते नहीं. तेव्हा आपण उठलेलो नसतो ना. रोज सूर्यनारायण आपल्याला दर्शन देतो ना. महाराज हा दिसणारा देव आहे. का सूर्यनारायणाची उपासना करावी? आयुर्वेदातून एक कारण सांगतो आणि आपल्या संस्कृतीतून एक कारण सांगतो. आयुर्वेद म्हणतो रोज सकाळी उगवणारा सूर्य तो लाल बुंद अवस्थेमध्ये असताना जर त्या सूर्याकडं तुम्ही एक 2-3 मिनिट जर पाहिलं तर मरेपर्यंत डोळे चांगले राहतात. एवढं सामर्थ्य त्या सूर्यनारायणाच्या त्या किरणामध्ये आहे. हे एक आयुर्वेदाचं कारण झालं. आता दुसरं कारण ऐका, जर सूर्यनारायणाची उपासना आपण केली तर आपल्याकडून जेवढं काही पाप दिवसभरामध्ये झालं त्या सगळ्या पापातून आपली मुक्तता आहे. जर आपण सूर्यनारायणाची उपासना केली तर कसं काय? पुरावा माझ्याकडे आहे श्रीमद भागवतातला. श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पुरावा पाहायला मिळतो. काय झालं म्हणे, एकदा गोपिका कात्यायनी नावाचं व्रत करत होत्या आणि ते व्रत करत असताना गोपिका यमुनेवर स्नानाला गेल्या आणि स्नानाला गोपिका गेल्याच्या नंतर त्या विवस्त्र होऊन वस्त्रे फेडून या स्नान करीती नारी. वस्त्रे फेडून या त्या सगळ्या गोपिका स्नानाकरता उतरल्या आणि भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं विवस्त्र होऊन स्नान करू नये. नामदेवरायांचं प्रमाणे नग्न होऊन या स्नान जे करीती त्यांची व्रते जाती निरर्थक. नग्न होऊन जर आपण स्नान केलं तर आजपर्यंत जेवढी व्रताचरण आपण केली ते सगळीच्या सगळी व्रत निष्फळ ठरतात. ते आपल्याला फलद्रूप होत नाहीत. आणि गोपिका तर नग्न होऊन स्नानाला गेल्यात. भगवान परमात्म्याने विचार केला. भगवान परमात्मा तिथे आले, गोपींचे वस्त्र घेतले आणि कळंबाच्या झाडावर भगवान परमात्मा जाऊन बसले. गोपिका जरा सावध झाल्या. आपले वस्त्र आता दिसेनात. आता आपले वस्त्र दिसेनात. त्यांनी पाहिलं कृष्ण परमात्मा वस्त्र घेऊन कळंबाच्या झाडावर गेलाय.
पण खरं सांगू काय, श्रीमद भागवताचं चिंतन करा. रोज रोज गोपींचे वस्त्र देव चोरत नव्हता देवा. एकदाच फक्त वस्त्र चोरलेत, पण लगेच आपले लोक आक्षेप घ्यायला तयार होतात. देवाला कामच नव्हतं, गोपींचे वस्त्र चोरीत होता. अहो त्या देवाला तेवढंच काम होतं काय हो? अनेक काम आहेत ना. एकदाच वस्त्र चोरले आणि जेव्हा त्या गोपींच्या लक्षात आलं, तेव्हा त्या गोपिका त्या कान्हाला आपले वस्त्र मागायला लागल्या. कान्हा, आमचे वस्त्र दे रे. दे रे कान्हा, दे रे ना, दे ना, दे रे कान्हा, दे रे जोडी आणि रुगडी, दे रे जोडी आणि रुगडी, दे रे जोडी आणि रुगडी. गोपिका कान्हाला वस्त्र आपल्या मागायला लागल्या. बरं का दादा, हे मॉडेल आपल्याकडच आहे. म्हणजे हे माझ्या सोबत आज आपले अविनाश ते आलेले आहेत. 7,500 मुलं त्या इंडियन आयडॉल साठी गेले होते आणि तेवढ्या 7,500 मुलांमधून 6च मुलं निवडले आणि त्यात अविनाश महाराज होते. म्हणजे कला आहे काय, त्याच्यात अडचण नाही. दे रे कान्हा चोळी आणि लुगडी. त्या गोपिका त्या भगवान परमात्म्याला वस्त्र मागत होत्या, पण कान्हा द्यायला तयार नाही. पण त्या गोपिका कोण कोण होत्या, कुठल्या कुठल्या होत्या? गवळणी ठकविल्या, 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 एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने. गवळणी ठकवल्या, पण कोण कोण होत्या? एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी गवळणी ठकविल्या, 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 एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने. म्हणायला लागल्या, कान्हा आमच्या साड्या दे रे. पण कान्हा द्यायला तयार नाही. मग त्या गोपींच्या लक्षात आलं, अरे हा असा देणार नाही, कारण कलियुगातला नियम आहे तो द्वापार युगातही लागू पडतो. काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला कोणी काही देत नाही. आहे का नाही नियम? काहीतरी दिल्याशिवाय कोणी आपल्याला काही देत नाही. काहीतरी दिल्याशिवाय लोक मतदान सुद्धा देत नाही. तुम्ही म्हणा भाऊ आपल्याला काय माहिती नाही. मला सांगायचं काय, काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग महाराष्ट्रातली ती मराठी गवळण पुढे आली आणि ती गवळण म्हणायला लागली, कान्हा अरे महाराष्ट्रीयन गवळणीचा मुख्य आवडीचा अलंकार कोणता आहे? तर ती नाकातली नथनी. ती गोपिका म्हणते, कान्हा माझी साडी दे आणि त्याच्या मोबदल्यात तुला काय देते? नाकातला मोती देते, पण माझी साडी दे. तरी कान्हा देईना. मग कोकणी गवळण पुढे आली. ती गवळण म्हणायला लागली, माका फडको दे, माझी साडी दे आणि त्याच्या मोबदल्यात काय घे? ल्यो माझो कोयतो. कमरेला कोयता असतो ना त्यांच्या, माझा कोयता घे पण माको फडको दे, माझी साडी दे. तरी कान्हा देईना. आणि मग गुजरातची श्रीमंत गवळण पुढे आली.
आणि मग ती श्रीमंत गवळण देवाला मागायला लागली, पण कशी? तिच्याच तालामध्ये हो अरे तुझा जे जे कार असो, काय कर तन का कैपी, मला थंडी लागते, अरे मला कार लागायला लागले रे, माझी साडी दे, आणि ती साडी जर तू मला दिलीस तर तुला मी काय देईल ते काय म्हणते आहे का? माझी साडी माझी साडी दे, माझी साडी दे, त्याच्या मोबदल्यात मी तुला काय देईल? हत्तनेले कंकणे कंकणे गवळणी थकविल्या 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 हे गवळण दादा मी का म्हटलो माहितीये का? सतीश दाजींना माहितीये, हे आमच्या दिंडीत चालतात. तोंडल्या बोंडल्या जवळ आम्ही निघालो होतो, तुकोबारायांची पालखी चालू होती आणि गुरुवर्य तात्या मागून येत होते. मी तात्यांना म्हटलं, तात्या गवळण म्हणा की एक गवळण म्हणा. मला म्हटले, आता दुपारच्या टायमात कुठं गवळणी असतात वय? म्हणलं तुकोबाराच्या सोहळ्यात असंच असतंय बघा, काय त्याची काळजी तुम्ही. ज्ञानोबारायांकडं काय नियमाच्या दिंड्या आहेत, त्याच्यातच नियमाचं भजन, बाकी कुठं दिंड्यामध्ये भजन आहे महाराज? पण आम्हाला अभिमान आहे, आमच्या दिंडीत भजन आहे बरं, भजन आमच्या दिंडीत अगदी चांगलं आहे. मला सांगायचं काय, मी तात्यांना म्हटलं म्हणा ना तात्या गवळण. तात्या म्हणले कोणती म्हणू, तुझी फरमाईश. मला म्हणले कोणती म्हणू? मी म्हटलं गवळणी ठकविल्या म्हणा की. आणि चालता चालता सुद्धा तात्या आमच्या दिंडीत ही गवळण म्हणून गेले आणि मला म्हणले आता फिटलं बघ. म्हणले तू माझ्या दिंडीत आला होता, मी तुझ्या दिंडीत आलो, फिटाफिट झाली, असं मला म्हटले. म्हणजे मला सांगायचं काय, विद्यार्थ्यावर सुद्धा किती प्रेम करावं तात्यांकडूनच शिकावं. महाराज वरवर आपल्याला तात्या कडक वाटतात हो, पण जवळ गेल्यावर कळतंय तात्यांचं प्रेम सुद्धा किती आहे, हे मग लक्षात येतं. लय गोड म्हणले ओ गवळण, लय छान म्हणले. मला सांगायचं काय, ह्या गवळणी सगळ्या प्रार्थना करत होत्या, पण कान्हानं ते वस्त्र दिलेच नाहीत. आणि मग कान्हानं सांगितलं, अगं तुम्ही अपराध करताय, तुमच्याकडून दोष घडतोय, विवस्त्र होऊन स्नान करत आहात, हा अपराध आहे. मग याच्यातून जर क्षालन पाहिजे तर काय करा? नामदेवराय बोलतात, सूर्या दंडवत करा कर जोडोनी. माझा मुद्दा इथे, का सूर्यनारायणाची उपासना करायची याचं कारण हे आहे, पाचवी उपासना आपल्याकडे देवीची म्हणजे शक्तीची केली जाते. जी शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हटलं जातं, आणि ती उपासना तुम्हीच करता असं नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा देवीचा गोंधळ घातलाय. वारकरी चाले बघा, तुम्ही फक्त हो करी कृपाच म्हणायचे, माझं होऊन झालं की मग म्हणायचे. महाराज वारकरी चाले, कसा देवीचा गोंधळ तुकोबारायांनी घातला ऐका. तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली सत्य केली, वरुण विठाई सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. म्हणजे देवीचा सुद्धा गोंधळ तुकोबाराय घालतात. म्हणजे ही सुद्धा उपासना आपल्याकडे आहे.
आणि पहिल्या नंबरची उपासना मी मागे ठेवली होती, त्या देवतेचं नाव आहे गणपती बाप्पा. पहिल्या नंबरची गणपती बाप्पांची उपासना आहे. का बरं गणपती बाप्पांना पहिला मान? तर याच्या संबंधानं दोन कथा आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतात. एक कथा अशी आहे, एकदा देवांमध्ये वाद निर्माण झाला की पहिल्या पूजनाचा मान कोणाला, वाद निर्माण झाला. आणि मग सर्वानुमते ठरलं, पहिल्यांदा जी देवता पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यांना पहिला मान. सर्वानुमते ठरलं. लगेच देवी देवता आपापले वाहन घेऊन निघाले. पण आता गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे काय हो? उंदीर. आणि आता उंदीर मामा या बाकीच्या वाहनात कधी पळायचा सांगा? गणपती बाप्पांचं वाहन छोट आहे हो, आता ते कधी पळणार? मग गणपती बाप्पा उंदरावर बसून जर प्रदक्षिणेला निघाले तर ते कसं दिसलं असेल? माफी मागून गणपती बाप्पांचीच तुम्हाला सांगतो, 120 किलोचा माणूस, ती लुना गाडी आहे का हेवी ड्युटी, तिच्यावर बसून गावातनं फिरवायचा, कसं दिसेल तसं झालं असेल. गणपती बाप्पांनी विचार केला आपलं वाहन तेवढं समर्थ नाही, मग पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे. कशी करावी? गणपती बाप्पांनी युक्ती केली, कारण गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पांची उपासना करा, आपल्याला बुद्धी प्राप्त होते. म्हणून गणपती बाप्पांनी बुद्धी चालवली. आपल्या माता पित्यांना म्हणजेच भगवान शिवजींना आणि पार्वती मातेला बसवलं आणि त्या दोघांना प्रदक्षिणा केली. माता पित्यांना प्रदक्षिणा केली, याचं पुण्य फळ काय आहे? पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त झालं. आणि प्रथम पूजनाचा मान गणपती बाप्पांना मिळाला. म्हणजे आई वडिलांना जर दर्शन घेऊन प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य, आणि जर त्यांच्या कंबरड्यात लाता घातल्या तर पृथ्वी पाताळात नेल्याचं पाप आहे. साहजिकच आहे की उलट लावलं पाहिजे ना, लावलंच पाहिजे. मला सांगायचं काय, ही पहिली कथा एका पुराणात आहे. तर तुलसी रामायणामध्ये तुलसीदासजी बोलतात, गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान का मिळाला याचं वर्णन तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये करतायत. तुलसीदासजी बोलतात, महिमा ज्या सुजान प्रथम पूजियत नाम प्रभाव, महिमा ज्या सुजान गणराव, प्रथम पूजियत नाम प्रभाव, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम. महाराज बोलतात, महिमा ज्या सुजान गणराव, भगवान गणपती बाप्पांनी महिमा जाणला. कोणाचा? राम नामाचा महिमा जाणला. भूमीवरती राम नाम लिहिलं आणि त्या राम नामाला प्रदक्षिणा केली. परिणामी प्रथम पूजनाचा मान गणपती बाप्पांना प्राप्त झाला, असं तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये वर्णन करतात. गणपती बाप्पा हे सगळ्या गणांची देवता आहे. 3 गण आपल्याला पाहायला मिळतात. एक गण आहे देवगण, दुसरा आहे मनुष्यगण आणि तिसरा आहे राक्षस गण. 3 गण आपल्याला पाहायला मिळतात. तो अजय देवगण कुठून आलाय आपल्याला माहित नाही, पण तो या 3 गणात नाही बरं का. 3 गण आहेत बघा. 3 गण, एक देवगण, दुसरा मनुष्यगण, तिसरा राक्षस गण. पण ऐका, या 3ही गणांचे जे ईश ते गणेश आहेत. म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे सगळ्या गणांचे ईश आहेत. असे गणपती बाप्पा कशेत व गणपती बाप्पा ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायामध्ये गणपती बाप्पांचं वर्णन केलेलं आहे. गणपती बाप्पा कशेत? गणपती बाप्पा त्यांचे कान मोठे आहेत बघा. म्हणजे माणसाचे कान मोठे असावे. कसे मोठे असावे? महाराज, कान मोठे असावे याच्यातून गणपती बाप्पांना हेच सुचवायचंय, समोरच्याचं ऐकून घेण्याची भूमिका आपली असली पाहिजे. नाहीतर बरेच लोक असे देवा दुसऱ्याचं ऐकतच नाहीत हो, आपलंच घोडं पुढं दामटतात. असं नाही, समोरच्याचंही ऐकून घेण्याची भूमिका असावी. म्हणजे कान मोठे असावे. गणपती बाप्पांचं पोट मोठं आहे. का पोट मोठं आहे हो? गणपती बाप्पा त्या पोटातून आपल्याला हे सांगतात, अरे समोरच्याचे अपराध आपल्या पोटात घालता यावे
एवढं मोठं पोट आपण आपलं करावं म्हणजे गणपती बाप्पांच्या पोटावरून आपल्याला हे पाहायला मिळतं. पण ऐका, सगळं गणपती बाप्पांचं शरीर मोठं आहे, पण गणपती बाप्पांची दृष्टी ही कशी आहे? ज्ञानोबराय बोलतात, दैविकी दिठी पाहता सानी. सानी म्हणजे छोटी. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनोन मिलनी, उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची करीसी. ज्ञानोबराय बोलतात, गणपती बाप्पांच्या डोळ्याचं सामर्थ्य काय आहे? अहो, गणपती बाप्पांना जर कधी क्रोध आला आणि गणपती बाप्पांनी जर डोळे लावून घेतले तर सगळ्या जगाचा संहार करण्याची ताकद केवळ नजरेत आहे. आणि जर गणपती बाप्पांना वाटलं पुन्हा एकदा सृष्टीचं निर्माण करावं, गणपती बाप्पांनी जर डोळे उघडले तर पुन्हा एकदा या सृष्टीची नव्यानं निर्मिती होते. एवढं मोठं सामर्थ्य गणपती बाप्पांच्या नजरेत आहे. दैविकी दिठी पाहता सानी, अगदी सूक्ष्म आहे पण तिचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. अगदीच उदाहरण द्यायचं ठरलं तर मी ऐकलेलं उदाहरण सांगतो. 1993ला किल्लारीला भूकंप झाला आणि जुन्या लोकांना आठवत असेल, गणपती उठल्यावरच तो झाला होता बघा. म्हणजे भाद्रपदाच्याच काळामध्ये विसर्जनाच्या वेळेला का भूकंप झाला याचा आय विटनेस एक माणूस पत्रकारांना सापडला होता. कारण तो त्या गावातला मनुष्य पाहुण्याच्या गावाला गेला म्हणून तो जगला. बाकी सगळ्या लोकांवर काय अवस्था सगळ्यांना ते माहिती आहे. मला सांगायचं काय, त्या माणसानं सांगितलं, अहो महाराज, आमच्यावर ही अवस्था निर्माण झाली, याला कारण काय? त्यानं पत्रकारांना सांगितलंय, आमच्याकडे गणपती मंडळांनी गणपती बसवले होते आणि केलं होतं काय, नको नको ते गणपती बाप्पाच्या समोर चालू होतं. एका गणपती मंडळाने तर असं केलं होतं, गणपती बाप्पांची जी सोंड आहे त्या सोंडेला टाकी बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी नव्हतं भरलं, म्हणे दारू भरली होती आणि त्या सोंडेला कॉक बसवला होता. ज्याला पाहिजे तो आतल्या बाजूनं कॉक चालू करायचा, घ्यायचा आणि प्यायचा. त्याचा परिणाम भूकंप आहे असं मी ऐकलेलं आहे. पत्रकारांना त्यानं हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे गणपती बाप्पांच्या दृष्टीमध्ये किती सामर्थ्य आहे मला हे सांगायचंय. ज्ञानोबराय बोलतात, गणपती बाप्पांचे सोंडे, आपल्याला 2 सोंडेचे गणपती पाहायला मिळतात. एक सरळ आहे तर एक वाकडी आहे. ज्ञानोबराय म्हणतायत का असं आहे? ज्ञानोबराय म्हणतायत, गणपती बाप्पा जे आहेत ते ऐका, सरळा करता सरळ आहेत आणि वाकड्या करता वाकडे आहेत. ज्ञानोबराय आपल्याला ते 17व्या अध्यायात बोलतात. ज्ञानोबराय बोलतात, जे तुझ्या विखे मूढ तया लागी तू वक्रतुंड आणि ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहासी. म्हणजे जे तुझ्याविषयी वाकडे त्यांच्या बाबतीत तू वाकडा आहे. कशाप्रमाणे? 2 मिनिटात दृष्टांत सांगून जातो. शाळेतल्या मुलांना गुरुजींनी चालणाऱ्या रेल्वेचं चित्र काढा असं सांगितलं. मुलं घरी गेले, प्रत्येकानं तो आपला तो काय स्केचचा कागद, तो चित्रकलेचा कागद घेतला, चित्र काढायला सुरुवात केली. पण त्या मुलांमध्ये एक मुलगा असा होता की त्या मुलाला अभ्यासामध्ये अगदीच ढ होता. अभ्यासात कसा होता? ड, पण व्यवहारात मात्र चतुर होता. चतुर सांगू का चाबरा सांगू? चतुर होता, चाबरा होता, व्यवहारात मात्र चाबरा होता. महाराज, त्या मुलानं चित्र काढायला सुरुवात केली पण अभ्यासामध्ये ढ असल्यामुळे त्या मुलाला सरळ रेषच मारता येईना. आता रेल्वेचा डब्बा काढायचा आहे, सरळ रेषा मारायला आल्या पाहिजेत ना, त्याला त्या जमेनात. कारण तो अभ्यासात कसा होता? ढ, आणि व्यवहारात हा, मला वाटलं चाबरा म्हणता काय, चतुर म्हटले. असू द्या, चला, मला सांगायचं काय, तो चतुर होता. त्यानं केलं काय, त्यानं पट्टीचा आधार घेतला आणि पट्टीच्या आधारानं बरोबर रेषा मारून त्यानं तो आयताकृती रेल्वेचा डब्बा तयार केला. त्याला खिडक्या दाखवल्या, दरवाजा दाखवला. रेल्वेच्या डब्याच्या खाली थोडीशी जागा सोडून पट्टीच्या आधारानं बरोबर रेषा मारून रेल्वेची पटरी म्हणजेच रेल्वेचे रूळ सुद्धा दाखवले. आणि आता ऐका, रेल्वेचा डब्बा आणि रेल्वेची पटरी याच्यामध्ये रेल्वेचं चाक असलं पाहिजे आणि ते रेल्वेचं चाक त्रिकोणी असलं तरी चालतं. नाही, गोल पाहिजे, गोल पाहिजे, गोल चाक असावं. आणि मग मला सांगा, ज्या मुलाला सरळ रेष मारता येईना
त्याला गोल काढता येतोय. अहो त्यानं प्रयत्न केले पण त्याला गोलच जमेना. पण मुलगा कसा होता? हा चतुर होता. त्यानं काय केलं ऐका, खोड रबर घेतला आणि सगळं चित्र पुसून टाकलं आणि त्यानं बरोबर असा डोंगर काढला. आता डोंगर अशाच आकाराचा असला पाहिजे असा काही नियम आहे का? तो कसाही असला तरी चालतो. त्यानं डोंगर काढला, त्या डोंगरामध्ये एक बोगदा दाखवला आणि त्या बोगद्यातून पट्टीच्या आधारानं बरोबर 2 रूळ बाहेर येताना दाखवले आणि खाली एक वाक्य लिहिलं, रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. वाक्य लिहिलं. महाराज जेव्हा दुसऱ्या दिवशी गुरुजींकडे हे पेपर तपासायला आले आणि गुरुजींनी चित्र तपासायला सुरुवात केली, एका मुलानं डब्बा जरा तिरका काढला होता तरी गुरुजींनी त्याला 4 मार्क दिले 10 पैकी. एका मुलानं डब्बा बरोबर काढला होता पण त्याला गोल नीट जमला नव्हता तरी सौजन्यापोटी गुरुजींनी 7 मार्क दिले. पण जेव्हा या मुलाचा पेपर तपासायला आला गुरुजींनी त्याचं ते चित्र तपासलं आणि त्याला मार्क दिले रेल्वेच्या चाका एवढे. म्हणजे 0 मार्क दिले. पण गुरुजी त्याच्यापेक्षा चतुर होते. गुरुजींनी काय केलं, त्याच्या वाक्याच्या खाली एक वाक्य लिहिलं. याने काय वाक्य लिहिलं होतं, रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. गुरुजींनी खाली वाक्य लिहिलं, तुमची रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ द्या, डबा भरून मार्क देऊन टाकू. म्हणजे मला सांगायचं काय, भोळ्या भावनेनं जरी आपण देवाकडे गेलो ना महाराज, तो भोळा भाव सुद्धा त्याला प्रिय आहे. पण देवाकडं जर घरी देव आला, निरोप बारा म्हणतायत, आमच्या घरी देव आला, पण त्या देवाचं पूजन आम्ही नेमकं केलं कसं, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
आला. आज गणपती बाप्पांची जयंती आहे, म्हणजे आज गणपती बाप्पांचं प्रागट्यकरण आहे, म्हणून देव घरा आला. पण देव घरी येतो कशानं? तो भक्तीनेच येतो. म्हणून देवाचं पूजन आम्ही कसं केलं? भक्ती सन्माने पूजेला. आम्ही देवाचं पूजन जे केलं ते भक्तीनं आणि सन्मानानं केलं. मग देव आलाय कुठं? देव घरा आला. देव घरी आलेला आहे. पण या घर या शब्दाचा अर्थ आपण पाहिला पाहिजे. नेमकं घर कोणतं? ज्ञानेश्वरीमध्ये मला 5 घरं सापडले. 5 घरांचं चिंतन ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत केलेलं आहे. पण ढोबळ मानानं तुम्हाला 3च घरांचं चिंतन सांगतो. ज्ञानोबाराय पहिलं घर आपल्याला ज्ञानेश्वरीत बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात, सांगे वात वर्ष आतपू धरे, ऐसे अब्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. ज्ञानोबाराय म्हणतायत, ऊन वारा पाऊस यापासून, आकाशात येणाऱ्या छायेपासून जर आपलं संरक्षण झालं असतं तर 3-3 मजली घरं बांधायची गरज पडली नसती. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतायत, त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणजे जे दगडा मातीचं विटाचं आपलं जे घर आहे ते एक घर झालं. म्हणजे आपण म्हणू नये आमचं बांधकाम क्षेत्र आत्ता प्रगत आहे. आत्ता नाही, ज्ञानोबारांच्या काळात 3-3 मजली बिल्डिंग होते हे नक्की आहे. कारण ज्ञानोबाराय बोलतात ना, त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणजे ज्या घरामध्ये आपण राहतो ते राहतं घर ते एक घर आहे. दुसरं घर ज्ञानोबाराय सांगतात, येता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभास जो. 15व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात ना, एक घर आहे ते स्वरूप स्थितीचं घर आहे. कोणतं? ज्या घराविषयी बोलताना ज्ञानोबाराय बोलतात, वैकुंठ भुवनी घर केले. हे जे घर आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं स्वरूप स्थितीचं घर आहे. आणि तिसरं घर ज्ञानोबाराय आपल्याला बोलतात, हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंद मोक्षाचे गुंथाडेत. ज्ञानोबाराय बोलतात, हे शरीर रूपी जे 24 तत्वाचं घर आहे हे सुद्धा आपलं एक घरच आहे. मग ऐका, या 3ही घरामध्ये जर देव यायचा असेल तर काय काय पाहिजे? पहिलं घर आपण सांगितलं दगडा मातीचं घर. त्या दगडा मातीच्या हे आपल्या विटाच्या घरामध्ये जर देव यायचा असेल तर घरात काय पाहिजे? जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, तेथे देवाची वसते, तेथे देवाची वसते, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, असेल तर 3 गोष्टी आपल्या घरात असाव्या. कोणकोणत्या? महाराज बोलतात, दया क्षमा आणि शांती. या गोष्टी आपल्या घरात असाव्या. कशा असाव्या? उदाहरणानं तुम्हाला पटवून देतो. एका घरामध्ये 4 मुलं होते. 4ही मुलांचे लग्न माता पित्यांनी लावून टाकले. मग 4ही मुलांचे लग्न झाले तर घरामध्ये महिला झाल्या किती हो? हा मला 4 कोणतरी म्हणलं बघा. काय सासू काय तीर्थयात्रेला होता काय? तिला एक घ्या ना. 5 महिला घरामध्ये झाल्या. मग माझा प्रश्न या सगळ्या महिलांना आहे, जर घरामध्ये महिलांची संख्या वाढली तर तुम्ही बैठक घेऊन ते कागदावर GR लिहून तयार करता का? हे काम तिचं, ते काम तिचं, असं करता का? आपोआप कामाची वाटप होते. आपोआप कामाची वाटप होते. काही ठरवावं लागत नाही तशी कामाची वाटप झाली. आणि कामाचं वाटप झाल्यानंतर एके दिवशी त्या घरातली मोठी सून, तिच्याकडं स्वयंपाकाचं काम होतं. ती स्वयंपाक करायला बसली. तिनं गॅस पेटवला, कढई मांडली, त्याच्यात तेल घातलं,
ते तेल असं थोडं गरम झालं, मग त्याच्यात जिरं मोहरी टाकली, ते जिरं मोहरी अशी तडतड तडतड फुटली. हे सगळं व्हावं लागतंय बघा, तर भाजीला चव चांगली येते, नाही तर जमत नाही. मग तेल कमी तापलंय आणि जिरं मोहरी टाकली, फुटत नाही चांगली, म्हणून चव चांगली येत नाही. आणि जर तेल जास्त तापलं आणि मग तुम्ही जिरं मोहरी टाकलं तर जिरं जिरूनच जातंय, जळूनच जातं बघा पार ते. असंही चालत नाही. योग्य काळात योग्य ते टाकलं गेलं पाहिजे. पाकशास्त्राचे नियम आहेत. तसं ऐका, ती सुद्धा भाजी बनवायला बसली, तिनं भाजी करायला सुरुवात केली, फोडणी दिली आणि तिचा मोबाईल वाजला. गावात तिला महत्वाचं काम होतं की ज्या कामाकरता तिला लगेच जावं लागणार होतं, अति महत्वाचं काम होतं. महाराज, ते काम महत्वाचं आहे म्हणून तिनं केलं काय, भाजी तर टाकली, पण 2 नंबरच्या जावेकडे गेली. कारण भाजीमध्ये फक्त मीठ घालायचं राहिलं होतं. कारण पाकशास्त्राचा नियम आहे, जर फोडणी देताना तुम्ही जर त्या फोडणीत मीठ घातलं तर भाजी शिजायला वेळ लागतो, भाजी शिजायला उशीर लागतो, गॅस जास्त खर्ची होतो. मग करायचं काय, अर्धवट भाजी शिजत आली की मग मीठ घालायचं आणि एकदा फिरवून द्यायचंय. असं करायचं म्हणजे कमी गॅसमध्ये भाजी शिजते. जमलं का नाही? तुमची पद्धत चुकीची होती का नाही? आता तुमचा गॅस वाचणार आहे का नाही? मी सांगितल्यावर काढा 10-10 रुपये, चला. ऐका, मला सांगायचं काय, फोडणी दिली तिनं, मीठ घालायचं राहिलं होतं म्हणून 2 नंबरच्या जावेकडे गेली. तिला म्हणायला लागली, मीठ घालायचं राहिलंय, तेवढं भाजीत मीठ घालते काय? हिनं सांगितलं जमणार नाही, मुलं आत्ताच उठलेत, त्यांच्या आंघोळी आहेत, त्यांचं आवरणं आहे, अंथरुणं काढणं, घर झाडणं, माझं काम माझ्या मागे, मला सांगू नका, दुसऱ्या कोणाला तरी सांगा. ती 3 नंबरच्या जावेकडे गेली, तिनंही आपली अडचण सांगितली. 4 नंबरची कडे गेली, तिनंही आपली अडचण सांगितली. नाही लाजास्तव ती सून घरातल्या हिटलरकडे गेली, म्हणजे सासूकडे गेली. सासूला म्हटल्यावर सासू तर अशी भडकली, म्हातारीला मला परत तुम्ही स्वयंपाकात घालता, 4-4 सुना करून आणल्या तरी मला तुम्ही स्वयंपाकात घालताय, जमणार नाही म्हणजे नाही. मला सासूनही नकार दिला. नाराज झाली हो, घरात आली, गॅस बारीक केला. काम महत्वाचं होतं ना, म्हटली पहिलं ते काम करून येऊ. तिनं गॅस बारीक केला, म्हटली आल्यावर मीठ घालू, निघून गेली. पण 2 नंबरच्या जावेनं विचार केला, अरे आज तिला अडचण आहे म्हणून ती माझ्याकडे मदती करता आली. जर भविष्यात मला कधी अडचण येईल तर शेजारी नाही कामाला येणार, हीच उपयोगी पडणार आहे. म्हणून 2 नंबरची जाऊ गेली, तिनं 1 पसा मीठ भाजीत घातलं, ती निघून गेली. तिसरी आली, तिनंही तोच विचार केला, तिनंही 1 पसा मीठ भाजीत घातलं, ती निघून गेली. 4 नंबरची आली, ती म्हणायला लागली, मोठ्या जावेनं सांगितलं म्हणून मी नाही म्हटले, पण जर माझ्या मोठ्या बहिणीनंच मला सांगितलं असतं तर मी नाही म्हटले असते काय. ती पण घरात आली, तिनंही 1 पसा मीठ भाजीत घातलं. सासूनं विचार केला, आज माझी सून मला सांगते म्हणून मी रागानं नाही म्हणून उत्तर दिलं, पण जर माझ्या मुलीनंच मला सांगितलं असतं तर मी नाही म्हटलो असतो काय. म्हणून त्या सासूनं सुद्धा घरात गेली, 1 पसा मीठ भाजीत घातलं आणि ती पहिली आली. कोण? ते स्वयंपाकवाली हो, पहिली 1 नंबरची सून आली. ती आली आणि रागानं पाय आपटत आली. एकीनं सुद्धा माझं ऐकलं नाही. रोज 1 पसा मीठ घालत होती, आज 1.5 पसा घातलं. किती झालं अहो, मोजलं का नाही? 5.5 पसा मीठ झालं. आणि महाराज, काय ती चविष्ट भाजी झाली असेल. जेव्हा घरातला सासरा जेवायला येऊन बसला, सामान्य नव्हता तो, जुन्या काळात कोल्हापूरला लाहोराहून आलेला होता. पायात तोडाय, हातामध्ये कडय, झोपकेदार मिशायत, असं ते रुबाबदार म्हातारं जेव्हा घरात येऊन जेवायला बसलं, बसल्याबरोबर बायकोनं ताट वाढलं, 1 घास घेतला. अरे रे रे, काहीतरी बिघडलंय. पण म्हातारं काय बोललाय का, का ग दुसरी भाजी नाही का? लगेच तिनं सांगितलं, काही नाही हो, आज गडबड होती, 1च भाजी केली, दुसरं काही घरात नाही. काहीच नाही दुसरं घरामध्ये, बघणं सकाळची असेल. हो, सकाळची भाजी नाही. मग म्हातारं म्हटलं, काहीच नाही. अगं काहीतरी पाहिजे होतं. म्हातारी म्हटली, सकाळचं ताक आहे बघा, तेवढंच आहे. म्हाताऱ्यानं लगेच सांगितलं, 1 ग्लास ताक मला घेऊन ये. ताक आणलं, त्यानं त्या भाजीत ओतलं, भाजीत कालवलं आणि मग भाजी खाल्ली. म्हातारं उठून गेलं.
मग चौघ भाऊ हे जेवायला आले. घास घेतल्याबरोबर कळालं काहीतरी बिघडलंय. पण मुलांनी काय विचारलं, आई बाबा जेवले का ग? हो म्हणे जेवले. काय बोलले नाहीत? अरे काय बोलले नाहीत पण कधीच ताक घेत नाहीत आणि आज जेवणात ताक घेतलं. मग आई आम्हाला पण आण. मुलांनी सुद्धा ताक मागून घेतलं, ते भाजीत घातलं, कालवून भाजी खाल्ली आणि मग या जेवायला बसल्या. कोण? 5:30 पसावाल्या. या जेव्हा जेवायला बसल्या तेव्हा घोटाळा लक्षात आला. ऐका, मला विनोद म्हणून हा दृष्टांत सांगायचा नाही. मला सांगायचं काय, माझ्या जावेला जर काही अडचण असेल तर मी मदत केली पाहिजे. हे भावना इतर जावांमध्ये निर्माण झाली, याला म्हणा दया. झुपकेदार मिशाचा सासरा आहे. जर तो सासऱ्यानं लगेच भाया माग सारले असते, अक्कल नाही तुझ्या बाईनं हेच शिकवलं का, बापाच्या घरी असंच असा जर म्हटला असता तर मला वाटतं काय घरातलं वातावरण टिकलं असतं. पण त्या सासऱ्यानं त्या सुनाची चूक माफ केली. इथं क्षमागुण दिसला आणि म्हणून घरातली शांती टिकली. हे उदाहरण आहे. जर घरामध्ये दया असेल, घरामध्ये क्षमा असेल तर शांती आहे. नाही तर शांता बाईचाच वावर आहे. अवघडच आहे सगळं. कठीण आहे की नाही सांगा. म्हणून घरात या गोष्टी असल्या पाहिजे. दादा आदर्श आहेत तुम्ही. एवढं एकत्र कुटुंब तुम्ही अजून टिकवता, विशेष आहे महाराज. आमच्या सतीश दाजींचं घर महाराज आदर्श आहे हो आपला. लोकांना आज वाटायला लागलंय चला हम दो सुद्धा ना एकच, आता एकावरच. हा एक हम दो हमारा एक. आणि तेवढंच महाराज लोकांना पाहिजे. असं नाही हो देवा. एकपतला काय आनंद आहे यांना विचारा महाराज. ह्या लोकांनी तो आनंद भोगलाय. दादा म्हणतील ती पूर्व दिशा, पण दादांनी सुद्धा तो घर टिकवायचं म्हटलं तर काय कष्ट कारभाऱ्याला घ्यावे लागतात. जावे त्याच्या वंशा. तेव्हाकडे महाराज सोपं नाही ते. पण खरं सांगू त्यातला जो आनंद आहे ना तो दुसरीकडे नाही. आणि तिथंच देव येऊन राहतो. कुठं? दया, क्षमा, शांती. तिथेच देव राहतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जर देव यावा असं वाटत असेल तर या 3 गोष्टी असाव्या. हे पहिलं घर आहे. दुसरं घर ज्ञानोबाराय बोलतात, येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभासो. जो या स्वरूप स्थितीच्या घराला जर जायचं असेल तर ज्ञानोबाराय म्हणतायत ज्ञान हेच साधन आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञान प्राप्त करा आणि आत्मत्वानं त्या ज्ञानाच्या दृष्टीनं आपण चिंतन करा. त्याचा परिणाम काय होतो? जगद्गुरु तुकोबाराय बोलतात ना, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो से, निराकारी निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो निरंजनी आम्ही बांधिले घर. ते घर म्हणजे स्वरूप स्थितीचं घर आहे. आणि तिसरं घर सांगतात हे 24 तत्वाचे, म्हणजे आपला देह हे सुद्धा एक घर आहे. आणि या घरामध्ये जर देव येऊन राहायचा असेल तर काय केलं पाहिजे? तुका मने चित्त करा रे निर्मळ, हे बोधी गोपाळ राजते, हे बोधी गोपाळ राजते, हे बोधी गोपाळ राजते. तुका मने चित्त करा रे निर्मळ, हे बोधी गोपाळ राजते, हे बोधी गोपाळ राजते, हे बोधी गोपाळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. परमात्मा जर आपल्या या घरामध्ये येऊन राहायचं असेल तर चित्त निर्मळ व्हावं. का चित्त निर्मळ व्हावं? कारण या अंतःकरणामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. कोणी कोणी केलेलं आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत काम क्रोधे केले घर रीते. हे सुद्धा एक घर आहे. आणि त्या घरामध्ये हे काम क्रोधाधिक विकार राहतात आणि ते खोल्या बळकवतात. कशा? दृष्टांतानं सांगून देतो. 2 मिनिटात आवरता दृष्टांत सांगतो. एका शेतकऱ्यानं विचार केला, शेतीमध्ये आता काही गंमतच राहिली नाही. अरे जेव्हा पाऊस पडावा वाटतो तेव्हा पडत नाही, आणि नको तेव्हा आल्याशिवाय राहत नाही. पाऊस वेळेवर पडेना, निसर्गाचा असमतोल व्हायला लागला. आपलं पीक चांगलं आलं की दर मिळेना.
आणि जेव्हा आपल्याकडं पीक नाही तेव्हा दर मात्र जास्त आहे. वैतागला महाराज शेतीला आणि त्यानं विचार केला आणि शेती विकूनच टाकली. सगळं शेत विकलं. मुंबई सारख्या शहरामध्ये गेला. तिथं जाऊन काय जागा विकत घेतली आणि त्या जागेवरती एक चाळ बांधली आणि त्या चाळीतल्या काही खोल्या भाड्यानं दिल्या. 2 खोल्या फक्त स्वतः करता ठेवल्या आणि बाकी खोल्यांच्या येणाऱ्या भाड्यावर हा आपला उदरनिर्वाह करायला लागला. मुंबई सारखं शहर आहे, भाडं भरपूर मिळायचं, चांगली परिस्थिती होती. आणि चांगली परिस्थिती असली की देवाची आठवण होईल असं सांगता येत नाही. नाही सांगताच येत नाही, होतच नाही. पण जेव्हा जीवनात संकट येतात का मग मात्र देव आठवतो. आणि मग ऐका, त्याच्याही जीवनात संकट आले. कोणते? त्या भाडेकरूंच्या समोर एक कायदा आला, राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन. कायदा त्या भाडेकरूंच्या समोर आला आणि आता भाडेकरूंनी भाडं द्यायचं बंद केलं. महाराज पैसा येईना, रोजचा खर्च थांबेना, काय करावं? टेन्शन यायला लागलं. पण मग त्याला आठवण झाली, ज्ञानोबा तुकोबारांचा पालखी सोहळा आलाय म्हणे, चला जाऊ म्हणे पालखीला. जाऊ वारीमध्ये, तेवढेच 15-20 दिवस निघतील. घ्या समजून आता तुम्ही, अवघड महाराज. वारीला 15-20 दिवस निघतील म्हणून येणारे बी लई यायला लागलेत बघा. वारी म्हणून येणारे काही थोडेच आहेत. महाराज बोलतात बाबा वारीला, तरी तो विचार करायला लागला, चला जाऊ वारीला. वारीला आला पण चेहरा सांगत होता दुःख काहीतरी आहे. वारकरी विचारत होते पण सांगे ना हो. वाखरीपर्यंत पालखी गेल्या आणि त्या एका वारकऱ्याच्या लक्षात आला, हा ऐकत नाही, सांगत नाही. हाताला पकडला, लांब नेला आणि विचारलं काय टेन्शन आहे रे? आणि मग त्यानं सांगायला सुरुवात केली, भाडं मिळत नाही, अवस्था खराब आहे. वारकरी म्हटला, अरे मग सोपं आहे ना, कोर्टात जा. तो म्हटला, तुला कळतं ते आम्हाला कळत नाही वय. अरे तुझ्यासारख्या वारकऱ्याला जे कळतं, फाटक्या वारकऱ्याला ते आम्हाला कळत नाही काय. गेलो होतो कोर्टात पण कायदा त्यांच्या बाजूने रे. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, कायदाच त्यांच्या बाजूने. पण वारकरी सामान्य नव्हता. वारकऱ्यानं सांगितलं, काळजी करू नको, जिथं बाकीच्यांचं कोर्ट बंद पडतं का म्हणे, तिथं आमचं कोर्ट चालू होतं, कारण ते वारकऱ्याचं आहे. जिथं जगाचं कोर्ट बंद पडलं होतं तिथं अमेरिकेत विचारत होते हुईज बंडा. विचारत होते हुईज बंडा, डाऊ कंपनी घालवणारा कोण असेल असा. सामान्य वारकरी डाऊला विरोध म्हणजे काय विचारत होते महाराज. हे वारकऱ्याचं कोर्ट आहे. महाराज त्या वारकऱ्यानं सांगितलं, काळजी करू नको, खोल्याच खाली करून पाहिजेत ना. मग एक कर, तुझ्या वाट्याच्या 2 खोल्या आहेत ना, त्याच्या समोर मंडप घाल, चांगली माईक सिस्टीम लाव. आणि मग मात्र त्या खोली समोर मंडप, माईक सिस्टीम. आणि हा वारकरी सगळे वारकरीच घेऊन तिथं गेला. आणि मग वारकरी एकत्र आल्यावर काय चालायचंय? काय चालायचंय? सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12:30 गाथा भजन, 12-12:30 जेवून थोडे आडवे होतात न होतात तर पुन्हा दुपारी 3 ते 5 पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 6 प्रवचन, 6 ते 7 फुगड्या बिगड्या झाल्या तर 7:30 हरिपाठ आणि 9 ते 11 कीर्तन. महाराज असा वारकऱ्यांचा भरगच्च कार्यक्रम चालू झाला. या मुंबईच्या लोकांना वाटलं 1 दिवसाचा असेल, पण नाही ना हो. पहिला दिवस संपला, दुसरा संपला, तिसरा चालू. महाराज लोक विचार करायला लागले, हा वारकऱ्याचा गोंधळ संपायचा कधी? वारकऱ्याचा गोंधळ असतोय वय देवा, त्यांना वाटतो करावा काय. महाराज ते म्हटले कधी संपेल? संपणार नाही म्हणले आता हे. आणि मग एका भाडेकरूने विचार केला, अरे BHMS ला माझ्या मुलाला ऍडमिशन घेण्याकरता 2 लाख रुपये डोनेशन भरलंय. आणि या वारकऱ्यांच्या गोंधळात जर माझं पोरग नापास झालं तर 50,000च्या खोली करता 2 लाख रुपये पाण्यात जातील म्हणे. 460 टेम्पो बोलवला, सगळं सामान टेम्पोत भरलं, खोली खाली केली. वारकरी म्हटले प्लॅन सक्सेस झाला, आता कार्यक्रम वाढवा. काय वाढवा? कीर्तन झाल्यावर रात्री 11:30 ते 1:30 गवळणी बिवळणी झाल्या तर 2 वाजेपर्यंत हरी जागर करा. आज वारकऱ्यांनी कार्यक्रम वाढवला. या लोकांच्या झोपा होईना, पित्त वाढायला लागलं, आजारी पडायला लागले. अजून 2 खोल्यावाल्यांनी टेम्पो बोलवले.
साहित्य भरलं, निघून गेले. आणि वारकऱ्यांनी जाताना बघितलं, वारकरी म्हटले, वा अजून कार्यक्रम वाढवा. आता काय वाढवा म्हणे, 4 ते 6 काकडा. सगळे कार्यक्रम परवडले बघा, पण दादा काकडा नाही परवडला. अजिबात काकडा परवडत नाही बघा. कधी उठावं, भल्या पहाटे उठावं आणि काकडा करावा. लोक काकड्याला वाकडेच होतात बघा, नको काकडा नको असं म्हणतात. आणि जेव्हा वारकऱ्यांनी काकडा चालू केला, सगळ्या खोल्या खाली करून मिळाल्या. मला सांगायचं काय, वारकऱ्याचं आणि त्या माणसाचं उदाहरण घेऊ नका, मी आपल्याच बाबतीत हे बोलतोय. हे सुद्धा जे घर आहे का, हे 24 तत्वांचं आहे. आणि या आपल्या घरामध्ये काही खोल्या आहेत, त्या खोल्या भाडेकरूंनी बळकवल्यात. कोणत्या? काम क्रोधाधिक विकारांनी. या विकारांनी या खोल्या बळकवल्या. आणि या खोल्या जर खाली करून पाहिजे असतील तर एकच उपाय आहे, अखंड हरिनाम सप्ताह. एवढाच उपाय आहे. म्हणजे अखंड नामचिंतन जर झालं ना, तरच त्याच्यामध्ये देव येऊन राहतो. तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणजे आपल्याही या घरामध्ये देव यावा. आणि आल्यावर त्याचं पूजन कसं करावं, कसंही नाही, भक्ती सन्माने पूजेला. मग त्या पूजा करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? महाराज बोलतायत, निळोबाराय सांगतात, पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. भगवान परमात्मा आमच्या घरी आलाय तर आम्ही त्या देवाच्या समोर पंगत घातली आणि पंक्तीला बोलावलं. कोणाला? पाहुणेर. पहिल्यांदा पाहुणे, पण कोणते? संसारातले नाही, परमार्थातले. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. व्यवहारातला सोयरा वेगळा आहे आणि परमार्थातला सोयरा वेगळा आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, व्यवहारातला सोयरा कसा आहे? ज्ञानोबराय म्हणतात, पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयरे. म्हणजे स्वार्थाकरता उपयोगी पडतो का, तोच सोयरा. जोपर्यंत इकडून पिशवी भरून आणि तिकडून भरून येते का, लोक सांगतात, काय सोयरा मिळाला राव, लाखात एक. आणि जरा पिशवी कमी होऊ द्या, त्याच्या दारात उभा राहत नाही, चालू होतं लगेच. हे आपले सोयरे. पण ज्ञानोबराय म्हणतायत, जर परमात्म्याला आपला सोयरा केला ना, काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय बोलतात, हे असो विस्मो दातारा, तो होसी जयाचा सोयरा, सोयरिकेची व्यवहारा मुकेची तो. जर देव सोयरा केला ना, या व्यवहारातल्या सोयरेपणाच्या व्यवहारालाच आपण मुकतो. असा सोयरा जोडावा म्हणून पाहुणे बोलवले. आणखीन कोण? संत आणि द्विजवृंदे शोभती. म्हणजे अन्नदान केलं. अन्नदान सुद्धा केलं पाहिजे. खरं तर भाग्य आहे, अन्नदान तुम्ही करताय. खरं सांगू काय दादा, तुम्ही आज लय मोठा उपकार केलाय माझ्यावर. काय केलाय सांगू का? महाराज, लय दिवसापासून माझी इच्छा होती कोराळ्यात कीर्तन मिळावं. खरीच होती. नारदाच्या गादीवर बोलतो दादा, हे एक वाक्य खोटं बोलणार नाही. कार्यक्रमच असा आहे, मला वाटतं बारामती तालुक्यातला आदर्श कार्यक्रम आहे. बारामती तालुक्यातला. लय दिवसापासूनची इच्छा होती बघा, कीर्तन मिळावं. विचारा गणेश महाराजांना. सांगू का तुमचं बी? नारदाच्या गादीवर सांगाय काय अडचण आहे. गणेश महाराज सुद्धा मला बोलले येताना गाडीत, मला म्हणले, महाराज बरं झालं, लय दिवसापासून मला बी वाटत होतं कोराळ्यात मृदंग वाजवाय मिळावा. म्हणत होते, म्हणजे तुमच्या गावाची कीर्ती एवढी आहे बघा. महाराज, असं तुम्ही सुंदर सप्ताह करता. अन्नदानाचं महत्व काय? सर्वाभूती द्यावे अन्न, सगळ्यांना अन्न द्यावं, पण द्रव्य पात्र विचारून, हे ध्यानात ठेवा. सध्या जरा इकडंच घोटाळा व्हायला लागलाय दादा. चांगल्या माणसाला कोणी विचारेना, महाराज कुठून आलाय? लासुरण्यावर वय किती भरले? 7 वय, 2 काढा, 5 बास झाले. आणि महाराज कुठून आलाय? हो, युट्यूबला फेमस आहे, 51 द्या. पापच आहे देवा, ध्यानात ठेवा, पापच आहे. भोगावंच लागेल, त्याच्यासह तुम्हाला सुद्धा भोगावंच लागेल. माझा अधिकार नाही पण बोलून गेलो. तात्यांच्या गादी उभा आहे ना, यायचंच असलं तोंडातनं, काय करता. चला, मला सांगायचं काय, माझा मुद्दा आहे, अन्नदान करावं. अन्नदान केलं. आणखीन काय केलं? महाराज बोलतात, आम्ही काय केलं? पुढे आरंभोनी कथा. देव बाप्पा आमच्या घरी आलेत, देव आमच्या घरी आला तर त्याच्या समोर वेगळं काही करू नये. 2, 4 असलं नाही. आता ते पायाचं म्हणत नाही, पुढं कशाला म्हणू. ते असलं करत बसू नये. पुढे आरंभोनी कथा, देवाच्या समोर कथा करावी.
आणि त्याचा उपचार कोणता आहे? बुक्का माळा गंधाक्षता. या उपचारांनी देवाचं पूजन करावं. आणि असं देवाचं पूजन निळोबाराय म्हणतात आम्ही केलं. परिणाम काय? देव आमच्या घरी आला म्हणून आम्ही खुश. आणि आम्ही केलेल्या पूजनानं देव संतुष्ट झाले. त्याचा परिणाम काय झाला? निळोबाराय अभंगाच्या शेवटी निळावने ब्रह्मांड निळावने ब्रह्मांड निळावने ब्रह्मांड निळावने ब्रह्मांड
देवही प्रसन्न आहे. म्हणून झालं काय, नाचती उभयता. उभयता म्हणजे दोघेही नाचती, पण कसे, आनंदे, आनंदानं नाचतात. पण कोणत्या आनंदानं? निळोबाराय बोलतात, निळा म्हणे ब्रह्मानंदे, ब्रह्मानंदानं नाचतात. आपणही नाचतो, पण ब्रह्मानंदाने नव्हे, मदिरानंदाने. असं आपण नाचतोय. काय त्या नाचण्याला मजा आहे, पण नाचावं कसं, ब्रह्मानंदामध्ये. आणि दोघेही नाचतात. कसे नाचतात? दोघांचंही नाचणं सांगतो. एक नाचणं आहे भक्तांचं, ते गोकुळात आपल्याला पाहायला मिळतं. भगवान परमात्म्याला उंच दगडावर बसवावं आणि मग त्या गोपाळांनी म्हणावं, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनावर कृष्ण परमात्मा बसला आणि मग त्याच्या समोर गोपाळ नाचायला लागले. कसे, पावा मोहरी घोंगडी, आम्ही खेळू यमुने थडी, नाचा पाऊला देवडी, कृष्ण बुजा की रे गडी, गड्यांनो. असे नाचा. कसे, नाचा पाऊला देहुडी. देवढ्या पावलानं कृष्ण परमात्म्याच्या समोर हे गोपाळ नाचले. आता देवाचं नाचणं पहा. माझ्या करता माझे गोपाळ देवढ्या पावलानं नाचलेत ना, मग देव भक्तांकरता कसा नाचतो. वाळवंटामध्ये कीर्तन असावं नामदेवरायांचं. जनाबाईंनी म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ज्ञानोबरायांनी अभंग बोलावा. दादा, मला थोडं बारकाव्यानं इथं बोलायचंय. खरं सांगा, आमचे अविनाश महाराज, मदने महाराज, दानवे महाराज, आमची ही महाराज मंडळी गातात ना. खरं सांगा हरी महाराज, आपण किती शिकलो? ज्ञानोबारांच्या चरणाजवळ बसून थोडं शिकलो, जास्त नाही, थोडं. पण एवढंच शिकलो ना, आम्ही जर काय म्हणायला लागलो ना, तर लोक म्हणतात वा वा वा, लय गोड वाटलं. आमच्या दिंडीत जाधव आप्पा येतात माळेगावचे. अख्ख्या वारीत म्हातारं 2-3 वेळा तरी ही गवळण मला म्हणायला लावतात. का बरं? गोड वाटते म्हणे. मग खरं सांगा, ज्ञानोबारांच्या कृपेनं आम्ही थोडं शिकलो, तर आम्ही गायलो तर लोक म्हणतात वाह, काय गोड गायले. मग प्रत्यक्ष ज्ञानोबारा एक गायले, काय गोड असेल हो. कधीतरी कल्पना आपण केली पाहिजे, काय गोड ज्ञानोबाराय गायले असतील. त्याचा परिणाम अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. किती नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर गळ्यापर्यंत देवानं नाचावं. का? माझ्या करता भक्त नाचले ना, मग मीही त्यांच्या करता नाचतो. म्हणजे देवाकरता जी क्रिया आपण करू का, हजारो पटीनं तीच क्रिया देव आपल्याविषयी करतो. एक पाऊल देवाच्या दिशेनं टाका, तो 1000 पावलं आपल्या दिशेनं टाकतो. असा हा भगवान परमात्मा आहे. म्हणून निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे ब्रह्मानंदे, नाचती उभयता आनंदे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. आपलं ग्राम दैवत भगवान सिद्धेश्वर महाराज, सिद्धेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला, त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. दादा, आमचं भाग्य आहे की आम्ही आळंदीला गेलो आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ज्यांच्या जवळ राहायला मिळालं ते गुरुवर्य बोधे बाबा. बोधे बाबांचं सानिध्य आम्हाला प्राप्त झालं की ज्या बाबांचं भजन ऐकण्याकरता अजित कडकडे सुद्धा येऊन बसायचे. असा ज्या बाबांचा अधिकार होता. कधी कीर्तन केलं नाही, प्रवचन केलं नाही, केवळ भजन. पण काय दिव्य जीवन बाबा जगले. दादांकडं तर महिना महिना राहायचे बाबा, महिना महिनाभर राहायचे. महाराज, हा आनंद आम्हाला उपभोगायला मिळाला. आणि म्हणून खरं सांगतो, परमार्थात आल्यानंतर व्यवहारातले माता पिता सोडा, पण परमार्थातली माझी माय होते बोधे बाबा.
आणि परमार्थातला माझा बाप आहे गुरुवर्य तात्या. आज हेच माझे परमार्थातले माय बाप आहेत. आणि आज जी तात्यांवर वेळ आहे, खरं सांगू काय महाराज, तात्या काय आहेत, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तात्या महान आहेत हो महाराज. जे कार्य तात्यांचं आहे ना, ते अख्ख्या वारकरी संप्रदायात कोणाचं नाही. आणि संप्रदायाला तात्यांची गरज आहे. मी आपल्याला म्हणत नाही, संप्रदायाला तात्यांची गरज आहे. आणि म्हणून सर्वांनी एकच देवाकडे प्रार्थना करा की गुरुवर्य तात्यांची तब्येत लवकर बरी व्हावी. एवढीच प्रार्थना आपण करायची. आणि ती कशी करायची? सगळ्यांनी ताट बसा. बसले का? सगळ्यांनी ताट बसा. काही करायचं नाही, शांत चित्तानं बसायचंय. डोळे लावून घ्या. काय जग हे पाहू नका, काय भरलं नाही या जगात. जग डोळे लावून घ्या. भगवान परमात्म्याचं स्मरण करा. आणि सिद्धेश्वर भगवान सुद्धा ज्या रामप्रभूंचा जप करतात का, मला वाटतं तात्यांची तब्येत चांगली व्हावी या एकाच प्रार्थनेनं मनोमन देवाकडे आपण ती प्रार्थना करा की गुरुवर्य तात्या लवकर बरे व्हावे. आणि सर्वांनी माझ्यासोबत शांत चित्ताने शांत देवाचं नाव घ्यायचंय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 तुकाराम 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 तुकारे तुकाराम 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 ऐका, गुरुवर्य तात्यांच्या माध्यमातून एक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना गुरुवर्य तात्यांनी महाराष्ट्रातील तरुण मुलांच्या योगानं केलेली आहे. तुम्ही यूट्यूब पाहणारी माणसं आहात, यूट्यूबवरती पहा जरा. भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून या देशाला आपण गुलाम बनवू शकत नाही.